वैयक्तिक निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण ना भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले। मानागम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान ना भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान ना भूले। निर्माणों साधारण 2024 ही अर्थसंकल्पना जी आहे ही 4 घटकांचा महत्वाचा या ठिकाणी पैलू आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या 4 प्रमुख घटकांना न्याय देणारी आणि त्यांचं हित साधणारी अशी ही माझ्या मते अर्थसंकल्पना आहे. या अर्थसंकल्पनेमध्ये प्रामुख्याने महिलांना आणि प्रामुख्याने अजूनही मुलींना देखील त्यांची आर्थिक बाजू सक्षम करण्याकरता ही अर्थसंकल्पना आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आर्थिक विषय मांडण्याची पद्धती व अल्पावधीतच त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना मिळालेली प्रसिद्धी तसेच आर्थिक विषयावर सातत्याने लिहित असलेले महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीय पानावर अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. संवेदना या त्यांच्या प्रशिक्षण संस्थेतर्फे महाराष्ट्र पोलीस, MIDC अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आर्थिक नियोजनावर आजवर त्यांनी 600हून अधिक कार्यक्रम प्रशिक्षणाचे घेतलेले आहेत. आजवर हजारोहून अधिक लोकांचे आर्थिक नियोजनकार, तिसऱ्या पिढीतले गुंतवणूकदार आणि अलिबाग सोबत असलेले त्यांचे नातं अधिक घट्ट आहे. कारण काही वर्ष शालेय शिक्षण त्यांनी अलिबाग मध्येच घेतलेलं आहे. गेल्या वर्षीपासून अलिबाग मध्ये आपले मुख्य ऑफिस सुरू करून पार्ले आणि पुणेच्या कार्यालय पूर्ण व्यवस्थापन अलिबाग मधूनच करणारे डिजिटल व्यावसायिक म्हणून आहेत ते, जे आता आठवड्यातील किमान 4 दिवस अलिबाग मध्येच असतात आणि त्यांना अलिबाग मध्ये राहणं पसंत आहे, असे आपले मार्गदर्शक श्री समीर मिलन दिघे. सर्वप्रथम श्रीराम ठोसर यांनी हा उपक्रम गेली 12 वर्ष सलगपणे चालू ठेवलेला आहे आणि त्याला अलिबागकर जनता ही दाद देतेय. लोकांना अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेची दिशा कशा प्रकारे चालू आहे हे समजून घेण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. म्हटलं कार्यक्रमाची सुरुवात करताना एक व्हॉट्सॲप वरती जोक आला होता की नुसतं जस्ट बजेट मांडून झाल्यावरती घरकाम करणाऱ्या काकूंनी पगारवाढीची मागणी केली. सो पगारवाढीची मागणी केल्यावरती त्यांना सांगण्यात आलं की बघा गेल्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा टॅक्स काही चेंज नाही केलंय, पण मी तुम्हाला 2 पर्याय देते. एक पर्याय ज्यामध्ये तुम्हाला
बोनस, सणावाराला सुट्ट्या, भेटवस्तू हे सगळं मिळेल. आणि दुसरा पर्याय फक्त पगारवाढ मिळेल. कुठला पर्याय निवडावा बरं हे ठरवा. त्या म्हणाल्या की हे भरपूर कन्फ्युजिंग होत आहे. श्रीराम ठोसर दरवर्षी आयोजित करतात बजेटवरचं व्याख्यान. तुम्ही पण त्याला जाऊन या, मी पण जाऊन येते. समजून घेऊया आपण नक्की की काय बजेटमध्ये मांडणी केली आणि कुठली गोष्ट माझ्यासाठी हितकारक आहे. सो हे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 6वं बजेट आहे निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री यांनी मांडलेलं. तसंच मोदी सरकारचं हे 10वं बजेट आहे आणि 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक आर्थिक गोष्टींमध्ये बदल हा झालेला आहे. सो हा बदल समजून घेणं हे देखील अत्यंत इंटरेस्टिंग आहे. पण या सगळ्यात आपण समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की हे दुसरं इंटरिम बजेट आहे. सो इंटरिम बजेट म्हणजे नक्की काय, तर 2 सरकार ज्यावेळेला बदलत असतात, 5 वर्ष या सरकारची पूर्ण होत आहेत, त्यामुळे नवीन सरकार जे येईल ते पुढची मांडणी करेल. तोपर्यंतची 2-3 महिन्याची जी गॅप आहे, या 2-3 महिन्याच्या गॅप मध्ये जे काही आपले खर्च आहेत ते सगळे खर्च करणं हे संसदेला विचारूनच केले जातात. लोकनियुक्त मंडळाला विचारूनच त्याची परवानगी घेतली जाते. म्हणून हे बजेट मांडलं जातं. सो साहजिकच हे बजेट थोडंसं छोटं आहे आणि त्यावरती इलेक्शन कमिशननी काही निर्बंध लादून दिलेले आहेत की या बजेटमध्ये तुम्ही मोठमोठ्या घोषणा करू शकत नाही आणि सरकारी पैसे हे खिरापत वाटल्यासारखे वाटून तुम्ही मतदारांना भुलवण्यासाठी वापर करू शकता. कारण का तर अगदी पुढच्या 1-2 महिन्यामध्येच इलेक्शन येणार आहे. सो हे होऊ नये म्हणून इंटरिम बजेटमध्ये कुठल्याही मोठ्या घोषणा नसतात. पण त्या घोषणा या आर्थिक तरतूद करून नसतात. धोरणं मांडायला मात्र काही विरोध नसतो. सो त्यामुळे त्याची राजकीय चातुर्यता दाखवत या सरकारनीही या गोष्टींचं आमचं धोरण इथून पुढचं काय आहे ह्याचे सुतोवाच करण्यात कुठलीही कसूर सोडलेली नाहीये. सो या सगळ्याचं आपण गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की बजेट मुळात आपण समजूनच का घ्यावं. अनेक जण म्हणत असतात की आता आम्ही तर रिटायर झालो, आता आमच्या बजेट बाबत आम्ही काय करणार. तर बजेट हे आपण पैसे सरकार म्हणून कुठे खर्च केलं जातंय, जी कोणी सत्ताधारी पार्टी आहे ती कुठे कुठे खर्च करणार आहे त्यावरनं सत्ताधारी पक्षाचं चारित्र्य देखील कळतं. सो जर आपल्याला येत्या काळात निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर नक्की सत्ताधारी पक्षाचं नियत काय आहे, कुठल्या प्रकारे खर्च कुठे केला जातोय. कारण का आपण अगदी साधं उदाहरण घेतलं तुमच्या माझ्यातलं, आपल्याला मिळणारे पैसे आपण कुठे खर्च करतो त्यावरनं आपली देखील आयुष्याची दिशा दिसते. तसंच सरकार म्हणून जे तुमचे माझे सगळ्यांचे टॅक्स म्हणून पैसे जात आहेत ते कुठे खर्च होणार आहेत त्यावरनं अर्थव्यवस्थेची दिशा कळत असते. ही अर्थव्यवस्थेची दिशा कळून सामान्य नोकरदार वर्ग आपल्या गुंतवणुकांचं गणित मांडू शकतात की कशा प्रकारे मी माझ्या मिळणाऱ्या पगारातनं काही गुंतवणुका केल्या तर माझी दीर्घकालीन उद्दिष्ट जी आहेत ती कशी मी कुठल्या गोष्टींना जोडून दिली तर ती पूर्ण होऊ शकतील. अगदी सामान्य गृहिणी देखील हे समजून घेऊ शकतात की मी गृह खर्चामध्ये कशी बरं बचत करू शकते आणि माझं घराचं आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकारे कसं करू शकते. आणि त्याच्यासाठी आत्ताच्या बजेटमध्ये सोलार पॅनल सारखी छान योजना मांडली आहे. ती जरी महिलांनी समजून घेतली आणि सोलार पॅनल लावून घेण्यासाठी हट्ट केला तरी देखील दर महिन्याला 300 युनिट म्हणजे 15,000 ते 18,000 रुपये हे वर्षाची बचत होणार असेल विद्युत बिलातनं तर एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आर्थिक आयुष्यामध्ये खूप मोठा फरक निर्माण होऊ शकतो. सो अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी बजेट हे अत्यंत महत्वाचं आहे. व्यावसायिकांसाठी तर हे अतिशय जास्त महत्वाचं आहे. कारण का तर सरकार कुठे कुठे खर्च करणार आहे, कसे खर्च करणार आहे त्याप्रमाणे आपल्या देखील व्यवसायाची दिशा आपण ठरवू शकतो. तरुणांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या करिअरची दिशा
आपल्या देशात नक्की काय काय पुढे जाऊन होणार आहे, त्याप्रमाणे मी माझ्या करिअरची दिशा कशी निवडावी जेणेकरून मला खूप मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकतील, हे तरुणांना या बजेटमधनं कळू शकतं. त्यामुळे बजेट हे प्रत्येकासाठी आहे. बजेटमधनं माझ्यासाठी काय आहे, तर बजेट समजून घेतलं तर यात सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहता येतील. सो बजेटची सुरुवातच करताना सांगितलेलं आहे की 2047ला ज्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यावेळेला आपल्याला विकसित भारत आणि त्यापेक्षा कुठलीही गोष्ट कमी स्वीकारायची नाहीये. त्यामुळे हे पुढची 25 वर्ष हा कर्तव्य काळ मानलेला आहे. स्वतः हा कर्तव्य काळ म्हणजे कोणाचा? नरेंद्र मोदी सरकारचा आणि मंत्रिमंडळाचा की आपल्यातल्या प्रत्येक बसलेल्या नागरिकाचाही? तर याचं उत्तर अगदी मोदींच्या घोषणेमध्येच आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सबका प्रयास. सो त्यामुळे आपल्याला देखील हा सगळा जे काही आपलं काम असेल ते आपण कर्तव्य निष्ठेने करून एक विकसित नागरिक होण्यासाठी कशा प्रकारे आपण पाऊल पुढे टाकू शकतो, काय गोष्टी ऍडिशनल करू शकतो जेणेकरून आज जे घिसपिट आयुष्य चाललंय त्याच्यापैकी आपल्या सेवा थोड्याशा अद्ययावत होऊ शकतील ह्याचा विचार करायचा आहे आणि या बजेटकडे आपण पाहायचंय. मॅडमनी देखील उल्लेख केला सुरुवातीलाच की या बजेटमध्ये सांगितलं गेलेलं आहे की 4 जाती आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर या 4 जाती कुठल्या? तर गरीब, दुसरी जात म्हणजे महिला, तिसरी जात म्हणजे तरुण आणि चौथी जात म्हणजे शेतकरी, अन्नदाता. या 4 जाती या आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्यातनं एक इनडायरेक्ट आपल्याला मेसेज देखील दिलेला आहे की तुम्ही आणखीन इतर जातींमध्ये आरक्षणांमध्ये वादविवादात न पडता या 4 प्रमुख जातींना वर आणायचं आहे अशा दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आपल्याला विकसित होण्याचा मार्ग अधिक लवकर सापडू शकतो. सो पूर्वी आर्थिक वातावरणामध्ये, आर्थिक पर्यावरणामध्ये एकच सूर्य असायचा, तो म्हणजे सरकार. आणि सरकार फक्त जे बजेट मांडेल त्यावरनं जे जे प्रकाश पडेल त्याबरोबर सगळ्या गोष्टी चालायच्या. त्यामुळे नानी पालखीवाला ज्या वेळेला बजेट मांडायचे, बजेट वरची भाषणं ती त्यावेळेला ती स्टेडियम मध्ये व्हायची. आज काही असे मोठे वक्ते नाहीयेत असं नाही, मात्र आज गोष्ट एक महत्वाची घडते की सरकार फक्त एकमेव सूर्य या पर्यावरणात राहिलेला नाहीये. अनेक मोठे मोठे उद्योग हे देखील वर आलेले आहेत आणि ते ज्या प्रकारे निर्णय घेणार आहेत त्याच्या निर्णयाचा पडसाद त्या त्या पर्यावरणात पडणार आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडे काही महत्वाचे उद्योग आहेत. एक RCF, JSW, गेल या 3 कंपन्या कशा प्रकारे इथून पुढे खर्च करणार आहेत यावरनं देखील अलिबागकर जनतेच्या आर्थिक गणितामध्ये अनेक गोष्टी बदलणार आहेत. सो फक्त सरकारच खर्च करणारे आणि आपल्या आर्थिक आयुष्यात बदल घडणारे असं होत नाहीये आता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात आणि सरकारचा रोल हा या कंपन्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर एजन्सी सारखा राहिलाय. म्हणजे सरकार म्हणत असतं फॉक्सकॉनला तुम्ही येता का आमच्याकडे, आम्ही ही सूट देऊ तुम्हाला ना, आमच्याकडे इतके चांगले चांगले इंजिनियर्स आहेत, तुम्ही अमेरिकेमध्ये हायर करायला गेलात तर तुम्हाला इतक्या कोटींना ते पडतील, इकडे का हायर करायला गेलात तर इतक्या स्वस्त पडतील, तुम्हाला टॅक्स बेनिफिट देऊ, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देऊ, प्लांट आमच्याकडे लावा. अशा प्रकारे उद्योगांना एक रेड कार्पेट घालून बोलवलं जातं आणि ती इकोसिस्टीम देण्यासाठीच म्हणजे जे मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स, सो हा गव्हर्नन्स देण्याकडे सरकार वाटचाल करत आहे. सो बजेट समजून घेताना आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खर्च कुठे कुठे करणार हे तर समजून घेणारच होत आपण, पण सरकारकडे पैसे येतात कुठून ना, सरकारकडे इन्कमचे सोर्सेस काय काय आहेत. तर आपण मानलं की सरकारकडे जर 100 रुपये येत आहेत तर त्या 100 रुपयातले 19 रुपये हे येणारे डायरेक्ट टॅक्स मधनं, म्हणजे तुमच्या माझ्या इन्कम टॅक्स मधनं जे पैसे जात आहेत ते 19 रुपये
यात कॉन्ट्रीब्युट करतात. 18 रुपये हे आपण सतत ऐकलेलं आहे, जीएसटी. सो जीएसटी म्हणजे काय? हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. आपण ज्या काही वस्तू सेवा विकत घेतो त्यावरती आपण काही ना काही प्रमाणात जीएसटी भरत असतो. तसा 18 रुपये हा जीएसटी मधनं येणार आहे. त्याच्यानंतर 17 रुपये हे कॉर्पोरेट टॅक्स, म्हणजे कंपन्या जे कामकाज करतात त्यातून त्यांना जो नफा होतो त्यांच्या नफ्यावरती जो टॅक्स आकारला जातो त्याला म्हटलं जातं कॉर्पोरेट टॅक्स. सो त्याच्यामधनं 17 रुपये. 5 रुपये एक्साइज ड्युटी मधनं. एक्साइज ड्युटी कशाला लावली जाते आणखीन सांगायची गरज नाही. 4 रुपये हे कस्टम ड्युटी मधनं आणि 7 रुपये हे इतर गोष्टींमधनं. आता 7 रुपयातल्या इतर गोष्टी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या तर सरकारी काही कंपन्या आहेत त्या डिव्हिडंड देतात. सरकार काही आपल्या कंपन्यांमधले शेअर्स विकते, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. तसंच सरकारचे काही प्रिमाइसेस, जमिनी भाड्याने दिले जाऊन भाडं घेतलं जातं. तसंच पेनल्टीज आकारले जातात. सो या पेनल्टीज मधनं आलेले पैसे ह्या सगळ्याला मिळून 7 रुपये. पण हे जर सगळ्याचा हिशोब केला आपण तर हे होत आहेत 72 रुपये. मग 28 रुपये कुठून येतात? हे 28 रुपये सरकार लोन घेतं, कर्ज घेतं. अशा तऱ्हेने आपल्याकडे 100 रुपये हे पूर्ण खर्च करण्यासाठी आलेले असतात. आता समजून घेतलं पाहिजे आपण की हे 28 रुपये म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढं मोठं कर्ज घेतलं जातंय, पण कर्ज आपण का घेतोय या गोष्टी मधनं लक्षात येते की पुढच्या काळामध्ये आपला दृष्टिकोन काय आहे. सो सरकारचे 2 महत्वाचे एक्सपेन्सेस असतात. थोडंसं टेक्निकल आहे पण मी जितकं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगतो, तुम्हाला समजून घेता येईल. एक म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेन्स आणि दुसरा म्हणजे कॅपिटल एक्सपेन्स. रेव्हेन्यू एक्सपेन्स हा जर केला म्हणजे सरकारी एम्प्लॉईजचे पगार देणं, पेन्शन देणं, जे दरवर्षी मला करत राहायचे, दर महिन्याला करत राहायचे खर्च आहेत सरकारचे, त्याला म्हटलं जातं रेव्हेन्यू एक्सपेन्स. आणि कॅपिटल एक्सपेन्स हा एकदाच केला जातो, पण तो केल्यानंतर पुढे दीर्घ काळासाठी तो वापरला जातो. उदाहरणार्थ रुग्णालय, मोठे मोठे ब्रिज, विमानतळ, हे सगळे कॅपिटल एक्सपेन्सेस आहेत. सो सरकारी होणारा खर्चातनं ज्यावेळेला रेव्हेन्यू एक्सपेन्स होतो त्याला जर 1 रुपया खर्च झाला तर त्याचा बाउन्स बॅक इफेक्ट इकॉनॉमीला फक्त 20 ते 25 पैशाचाच मिळू शकतो. पण ज्यावेळेला कॅपिटल एक्सपेन्स होतो अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्यावेळेला पैसा खर्च होतो त्यावेळेला झालेला 1 रुपयाचा एक्सपेन्स देखील पुढच्या 2, 2.5, 3 वर्षामध्येच आपल्याला 2.5 ते 3 रुपयाचा बाउन्स बॅक इकॉनॉमी मध्ये देत असतो. कारण का तर हे ब्रिजचं काम जर काढलं गेलं, अगदी आपल्या रेवस आणि करंजा पुलाचं जरी उदाहरण घेतलं, ते जर काढायचं झालं तरी त्या ह्याच्यामध्ये स्टील लागणार, सिमेंट लागणार. म्हणजे आपल्याला छान गाणं म्हटलं होतं, त्या दादांच्या दुकानामधनं भरपूर सामान खरेदी होणार. सो त्याच प्रकारे इंजिनिअरिंग वर्क लागणार. सो या सगळ्यामध्ये होतं काय की या सगळ्यांना देखील काम मिळणार आहे. आणि जर 3 किलोमीटरच्या ब्रिजनी पनवेल पर्यंत जाण्याचा आहे 25-30 किलोमीटरचा वळसा हा वाचत असेल तर अलिबाग मध्ये जाणं येणं हे देखील लोकांना कन्व्हिनियंट होईल. आणि त्यातनं लोकांचं अलिबागला ये जा हे वाढून जे इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट येतील ते 1 रुपया खर्च झाला तर जवळपास पुढच्या 2-3 वर्षात 2.5 ते 3 रुपयाचे असतात. त्यामुळे कॅपिटल एक्सपेन्सेस वरती या बजेटमध्ये महत्वाचा भर दिलेला आहे. सो टॅक्स या सदराबाबत बोलत असताना सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही टॅक्स रिजिम्स मध्ये कुठलाही बदल करणार नाही आहोत. ना इन्कम टॅक्स मध्ये, ना कॉर्पोरेट टॅक्स मध्ये, ना एक्साइज ड्युटी, कुठल्याही प्रकारचा टॅक्स मध्ये बदल नाहीये. जैसे थे म्हणजे जशी गेल्या वर्षीची परिस्थिती होती, जी तुम्हाला न्यू टॅक्स रिजिम, ओल्ड टॅक्स रिजिम असे 2 पर्याय दिलेले, तर ते पर्याय
तशाच प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. थोडक्यात तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम बद्दल जर प्रश्न असेल तर एका वाक्यात तुम्हाला मुळात सांगतो, नंतर जर अधिक कोणी प्रश्न विचारला तर मी त्यावरती एक्सप्लेन करीन. सो ओल्ड टॅक्स रिजिम किंवा न्यू टॅक्स रिजिम मध्ये कोणी जावं, जर साधा हिशोब मांडला गेला तर ज्यांचं गृहकर्जाचा हप्ता चालू आहे आणि इंटरेस्ट हे 2 लाख रुपयाचं जातंय त्यांचं दर वर्षाला, हा पूर्णपणे बेनिफिट ते वापरत असतायत असे जे कोणी नोकरदार वर्ग आहे त्यांनी जर ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये गेले तर इट विल बी अगदी 25,000चा टॅक्स तुम्हाला वाचू शकतो. सगळे टॅक्सचे जे काय म्हणतात सवलती आहेत त्या घेतल्यात तर. मात्र जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम मध्ये गेलात तर तुम्हाला कुठलेही बेनिफिट मिळणार नाहीयेत, पण टॅक्स रेटच कमी केलेले आहेत. म्हणजे जे जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना पेन्शनच चालू आहे किंवा असे अनेक लोक, असे अनेक पगारदार ज्यांचं गृहकर्जाचा हप्त्याची परतफेड करून झालेली आहे, सो अशा सगळ्या मंडळींसाठी विचार केला तर न्यू टॅक्स रिजिम ही अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहे. कारण का आता 7 लाखापर्यंत कुठलंच टॅक्स त्याच्यावरती नाहीये आणि त्याच्या पलीकडेचे जे जे कुठले आहेत त्या पलीकडे आपण जर जात असू तर आपल्याला सगळे टॅक्स स्लॅब्स लागू होतील, पण लोअर रेटनी. जिकडे 20% टॅक्स स्लॅब आहे तिथे तुम्हाला तो 10% लागू केलेला आहे. सो त्यामुळे जर विचार केला आपण, जर सगळे टॅक्स बेनिफिट आपण घेऊ शकणार नसू कर सवलती, तर आपल्यासाठी न्यू टॅक्स रिजिम हा अत्यंत चांगला आणि डोकेदुखी मुक्त पर्याय आहे, ज्यामध्ये गेल्या बजेटमध्ये जी घोषणा केली नव्हती ती मध्ये करण्यात आली, ती म्हणजे 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन देखील देण्यात आलेलं आहे. म्हणजे जर कोणाला पगारातनं जे काही डिडक्शन पैसे जरी मिळतात तर त्याचे 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन देखील ते क्लेम करून जर त्यांचा पगार 7 लाखाच्या आत येते, 7.5 लाखाच्या जरी आत येत असेल तरी त्यांना ही न्यू टॅक्स रिजिम अत्यंत चांगली पडेल. सो दुसरी एक घोषणा केलेली आहे की 1962 ते 2010 या काळामध्ये 25,000 रुपयापर्यंत ज्या ज्या काही टॅक्सच्या नोटिसा आहेत तर त्या अशा 10 लाख पेंडिंग नोटीस आहेत आणि त्या केसेस चालू आहेत, तर त्या सरकारने त्यांना मुक्त केलेलं आहे, वेव ऑफ करायचं ठरवलेलं आहे. सो या छोट्या कर नोटिसा 25,000पर्यंतच्या सरकारने सोडून दिलेल्या आहेत. सो हा टोटल अर्थसंकल्प जर विचार केला आपण तर 45 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. आता 45 लाख कोटी रुपये म्हटलं की जर आपल्याला भरपूर आणि हा आकडा समजायला कठीण वाटतं, पण जर आपण त्याच्यातनं एक मान्य केलं की अर्थव्यवस्था आहे, आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, सो इथून पुढे सगळे जे जे काही गोष्टी होणार आहेत त्या कोटीमध्येच होणार आहेत. सो दरवेळेला कोटी कोटी उच्चार करून सामान्य माणसाला कन्फ्यूज का करावं. सो त्यामुळे इथून पुढे आपण फक्त असा विचार करूया 2 मिनिटासाठी की 45 लाख कोटी नसून 45 लाख आहेत. तर एक सामान्य मध्यम वर्गाचं देखील गणित त्यामध्ये येतं की जर नवऱ्याचा पगार म्हणजे नवऱ्याचा पॅकेज एक 15-16 लाखाचं आहे, बायकोचं पॅकेज देखील 13-14 लाखाचं आहे, तर त्यांचं देखील गणित हे 30 लाख रुपयाचं आले. त्यांनी एखादा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे, त्याचं भाडं त्यांना 2-3 लाखाचं येतंय, एक ठेवींवरचं व्याज 1-1.5 लाखाचं येतंय, असं करत 35 लाख त्यांना देखील येत आहेत. आणि या वर्षी त्यांनी गाडी घ्यायचं ठरवलं आणि ती जर 13 लाखाची गाडी आहे तर त्याच्यासाठी 10 लाखाचं त्यांनी कर्ज काढलं, तर हे देखील गणित 45 लाखाचं आहे. कारण का तर सामान्य माणसासाठी सुद्धा गाडी हा जर नेसेसरी रोजच्या प्रवासासाठीचा उपयोगाची गोष्ट असेल तर ती होतीये खर्च याच वर्षी, म्हणजे ती या वर्षीचा कुठला एक्सपेन्स आहे, कॅपिटल एक्सपेन्स आहे. इथून पुढे त्यांना त्याचं कर्जाची परतफेड करायची आहे. सो 45 लाखाचा हा अर्थ संकल्प आहे असं जर आपण समजलं तर तुम्हाला बऱ्यापैकी सोप्या जातील गोष्टी समजून घ्यायला. सो त्याच्यातले 6.21 लाख हे दिलेले आहेत संरक्षण खात्याला. आता संरक्षण खात्याची सगळी पेन्शन्स, नवीन इक्विपमेंट विकत घेणं,
ते अगदी चालू जे आपले सैनिक बांधव आहेत त्यांच्या पगारापर्यंत सगळा खर्च हा 6,21,000 मध्ये त्यांना बसवायचा आहे. आता ही देखील दरवर्षी वाढ होत जाते आणि आपला संरक्षण अर्थसंकल्प हा बऱ्यापैकी मोठा असतो. कारण का तर आपण अनेक बाजूंनी सीमा आपल्या अशा आहेत की जिकडे आपले जे मित्र मंडळी बसलेले आहेत ते त्यांना आपल्याला ठकास अशा पद्धतीचा प्रतिकार करायची तयारी आपल्याला ठेवावी लागते. आणि संरक्षण खात्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट घडायला लागलेली आहे ती म्हणजे आपण जे नेट इम्पोर्टर होतो की म्हणजे कुठलीही साधी बंदुकीची गोळी असो किंवा मिसाईल असो ही सगळ्या गोष्टी आपण इम्पोर्टच करायचो. मग ते फायटर पायलटचं प्लेन असो किंवा काही असो या सगळ्या गोष्टी या भारत सरकार अगोदर घ्यायचा इम्पोर्ट करायचा. आता गेल्या या पूर्ण 10 वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफरची अग्रीमेंट करून तंत्रज्ञान आपल्याकडे घेतलं. जर समजा आपण फ्रान्सला विमानं विकत घेण्यासाठी करार करत असू तर आपण सांगितलंय काय, जर आम्ही तुम्हाला 50,000 देणार आहोत, 50,000 कोटी देणार आहोत तर त्याच्यातले 25,000 कोटीचं जे सामान लागणार आहे तुम्हाला हे विमान बनवण्यासाठी हे बनवायचं काम तुम्ही भारतीय कंपन्यांना द्या. आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देखील करून घेण्यात आली. त्यामुळे जी काही विमानं आपण आयात करायचो सगळीच्या सगळी काही या गेल्या 10 वर्षात ह्या ज्या पॉलिसी चेंजमुळे यावर्षी आपण बघितलं की भारतीय पूर्णपणे बनावटीच्या विमानामधनं मोदींनी उड्डाण केलं आणि इथून पुढे आपण मोठ्या प्रमाणात ही सगळी संरक्षणाची आयुध आहेत ही स्वतः बनवायला लागलेलो आहोत. आणि फक्त स्वतः बनवायला नाही लागलेलो आहे आपण तर नामेबिया सारख्या आफ्रिकेतल्या छोट्या छोट्या देशांना आणि ज्या कुठलीही अर्थव्यवस्था आपल्यापेक्षाही मागे आहेत त्यांना अशा प्रकारची संरक्षण उत्पादनं आपण वाजवी दरात विकायला देखील एक्सपोर्टर देखील व्हायला लागलेलो आहे. सो संरक्षण खात्यामध्ये येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या गोष्टीचं होणार आहे. कारण का तर आपल्या बॉर्डर्स एवढ्या मोठ्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी बऱ्याच लागत असतात. आता दुसरी गोष्ट आहे आपल्याकडे की आपल्याकडे इतके दिवस गरिबी हा एक नावाचा परमनंट जॉब सांभाळला गेला की आपण बाबा गरीब होत म्हणजे बस छान रिलॅक्स. आता सो अशा प्रकारे तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्ही गरीब राहा, आम्ही तुम्हाला पोसत राहू अशा प्रकारची जी यंत्रणा होती तर त्या यंत्रणेला का लगेच मोदीजींनी खिंडार पाडली आहे असं वगैरे काही म्हणता येणार नाही आपल्याला. कारण का तर ह्या टप्प्याटप्प्याने करायचे बदल असतात. सो त्यात आपण 80 कोटी लोकांना आजही मोफत अन्नधान्य देऊन पोसत आहोत. म्हणजे तुम्ही विचार करा 140 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोकांना अन्नधान्य हे मोफत दिलं जातंय. अशा अर्थव्यवस्थेत आज आपण जातोय. आणि त्याच वेळेला अजून एक गोष्टची घोषणा झालेली आहे ती म्हणजे 25 कोटी लोकांना आपण या गरिबीच्या रेखेमधनं म्हणजे मल्टीफोल्ड गरिबीतनं बाहेर काढलेलं आहे. सो तर गरिबीची व्याख्या ही बरीच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की मध्यमवर्गीय माणूस हा एक आजारपण गरिबीपासून दूर असतो. कारण का तर एखादं देखील मोठं आजारपण आलं तरी इमोशनल होऊन भावनिक होऊन भरपूर खर्च केला जाऊ शकतो आणि आपण जे काही 5-10 वर्षात कमवलंय ते सगळं परत मागे जाता येतं. तर त्याला देखील एका पद्धतीने विचारलं जर ह्याला प्रोटेक्ट केलं नसेल तर ही देखील गरिबीच आहे. पण मल्टी लेवल गरिबी म्हणजे अगदी दश दिशांना गरिबीच आहे, काहीच करता येत नाही अशा परिस्थितीतल्या कोट्यवधी लोकांना गेल्या 10 वर्षात बाहेर काढण्यात आलेलं आहे. दुसरी एक महत्वाची हे आता बाकी पुढच्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी सुतोवाच आहेत. तर त्याच्यातलं एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी हॉस्पिटल्स इन्फ्रास्ट्रक्चर वापरून जर मेडिकल कॉलेजेस काढली गेली तर याबाबत चाचपणी सुरू आहे की पूर्णपणे नवीन मेडिकल कॉलेजसाठी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं अशा प्रकारची रचना करण्याऐवजी जी चालू सरकारी
हॉस्पिटल्स आहेत त्यांमध्येच आपण मेडिकल कॉलेज सुरू करू शकतो का, याबाबत चर्चा सुरू आहे. तसंच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आशा वर्करनाही देण्यात येणार आहे. आता गावोगावी आशा ह्या अत्यंत महत्वाचं काम करत असतात. त्यांना जर आयुष्यमान भारत योजनेचा म्हणजे आरोग्याची ही जी योजना आहे सरकारची तिचे त्यात जर लाभार्थी असतील तरच त्या चांगल्या प्रकारे अधिक गावागावामध्ये मांडणी करू शकतील आणि हा काय बरं आयुष्यमान योजना आहे ही सांगता येऊ शकेल. दुसरा सुतोवाच केलेला आहे फूड लॉस, म्हणजे आपल्याकडे गोदामांची संख्याच कमी आहे आणि अन्नधान्य आपले शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणात पिकवतायत. सो अशा वेळेला जर गोदामांची अवस्था चांगली नसेल तर अगदी उंदीर घुशीच अनेक अन्नधान्याची नासधूस करतात आणि ही गोदामं बांधण्यासाठी म्हणून प्रायव्हेट सेक्टरची हातमिळवणी करून सरकारने ही गोदामं बांधली गेली तर सरकारला पैसे देखील त्यात इन्व्हेस्ट करावे लागणार नाहीत, सरकारचं बजेट देखील त्यामध्ये वाचेल आणि प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हॉल्वमेंटनी आपला फूड लॉस भरून काढला जाईल. पण लेट्स सी काय आता शेतकरी विषयी काही झालं की आपल्याकडे आंदोलनं एवढी जोरात होतात की या पॉलिसीचं देखील काय होईल हे आपल्याला पाहण्यासारखं राहील. आपल्या किनारी भागामधल्या लोकांसाठी आणि मुख्यतः कोळी बांधवांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी घोषणा यामध्ये आहे. जर ती त्यांनी समजून घेतली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ त्यांना करून घेता येईल की सी फूड एक्सपोर्ट हे डबल करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काय आपल्याकडच्या कोळी बांधवांना चायनीज फूडची चटक आहे, आपल्याला चायनीज खायला पण आवडतं आणि आपल्याकडचे छान छान लाईट किंवा अगदी गणपतीच्या मूर्तींपासून सगळ्या गोष्टी चायनामधनं आपल्याकडे येत असतात. सो चायनीज लोकांना हे माहिती आहे की भारतात चायनीज फूड पासून ते भारतीय लोकांच्या आवडीनिवडी काय काय आहेत त्याप्रमाणे ते वस्तू बनवून पाठवत असतात. मात्र आपल्या कोळी बांधवांना हे माहित नाहीये की आपल्या इकडे मिळणारं जे सी फूड आहे, या समुद्रामध्ये मिळणारं सी फूड आहे, याला चायनामध्ये अत्यंत जास्त मागणी आहे आणि ते अत्यंत महागडं आहे. सो त्यामुळे जर तुम्ही एक्सपोर्टचं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जर इम्पोर्ट कोण करत असेल आपल्याकडचं सी फूड तर ते चायना करतंय. सो जसं आपल्याकडच्या लोकांना चायनीज फूड आवडतंय तसं भारतीय समुद्रांमधले मासे आपण त्यांना एक्सपोर्ट करून देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा करून घेऊ शकतो आणि त्यासाठी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, सपोर्ट लागेल, तर अशा गोष्टी सरकारतर्फे सहज उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जर आपले कोळी बांधव असतील तर त्यांना नक्की सांगा, इकडे कोणी आले असतील त्यांना अधिक माहिती हवी असेल त्याबाबत तर आम्ही देण्यासाठी आहोतच. पण कोळी उद्योजकांनी ह्याचा फायदा घेऊन फक्त इकडच्या भागात किंवा पर्यटकांनाच आम्ही खाऊ घालू ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही चायना इथे बसून चायनामध्ये देखील एक्सपोर्ट करू अशा दृष्टीने जर विचार केला तर अलिबाग देखील एक पाऊल विकासाच्या दिशेने आणि विकसित भारत दिशेने जात राहील. माझं आर्थिक काम आहे, माझं आर्थिक कर्तव्य आहे. सो त्यामुळे पुढचं 25 वर्षाचं काळ हा अशा काही काही गोष्टी ज्या घडत राहतील तो माझा कर्तव्य काळ म्हणून मी सांगतच राहणार आहे. रिसर्च साठी 1 लाख कोटींची तरतूद करण्याचा सुतोवाच देखील केलेला आहे. आता ही घोषणा देखील आपल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची घोषणा आहे की ज्यांना कोणाला रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांचे पर्याय असतात की अरे त्याच्यासाठी सगळं इकोसिस्टीम तर युरोपमध्ये आहे किंवा अमेरिकेमध्ये आहे, पण त्यासाठी 1 लाख कोटीची तरतूद केली गेलेली आहे आणि त्यासाठी 50 वर्षासाठी विना व्याजी कर्ज देण्यासाठी ही तरतूद आहे. सो ज्यांना रिसर्च आणि डेव्हलपमेंट करायची आहे, काही संशोधन करायचं आहे युवकांना, तर त्यांना सरकारने बिनव्याजी 50 वर्षासाठीचं कर्ज देण्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद केलेली आहे. तर हे जर आपण समजून घेतलं आणि जर भारतातच राहून रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं करिअर करायचं ठरवलं तर लक्षात घ्या इथे जिथे मागणी भरपूर आणि पुरवठा कमी तिथेच प्राइस वाढते. सो त्यामुळे आपलं करिअर उज्ज्वल करण्यासाठी
आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये करायचं असेल तर इथून पुढे आपल्याला परदेशात जायची गरज नाहीये, भारतात राहून आपण खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं करिअर करू शकतो. दुसरी अत्यंत महत्वाची घोषणा ती देखील अलिबागकरांसाठी महत्वाची आहे, कारण का तर आपण पाहतोय की आज देखील शनिवार आहे आणि शनिवार रविवार म्हटलं की अलिबागमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. आणि अलिबागकरांची बऱ्याच जणांची तर परिस्थिती अशी आहे की त्यांना तर कळतच नाहीये की आमच्याकडे हे रूम मागवून सॅटर्डे संडे लोक येत आहेत का, कारण का त्याबाबतचं ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या भागातल्या लोकांना तितकंसं झालंच नाहीये. त्यामुळे पर्यटनामधनं खूप मोठ्या प्रमाणात संधी येत आहेत पण त्या पोहोचत नाहीयेत. सो त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात तरतूद करण्याचे सूतोवाच सरकारने दिलेले आहेत. सो आपण आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी जर त्याची मागणी केली आणि या भागातल्या लोकांसाठी आपण जर इन्फ्रास्ट्रक्चरल हब्स चांगली तयार केली पर्यटनासाठी, तर अगदी आपण बघा तर पर्यटकांसाठी शौचालयांची स्थिती देखील अलिबाग आणि सगळ्या किनारपट्टी भागामध्ये अत्यंत विदारक आहे. सो अशा बेसिक लेवलवरच्या सुविधांपासून अगदी इंदोर सारखे 56 दुकान सारखी जी संकल्पना आहे तशी आपल्याकडे गोकुळेश्वर तलाव चांगला होतोय. सो तिकडे अशा प्रकारची इनोव्हेटिव्ह 56 दुकानांसारखी जर संकल्पना राबवली तर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत, कितीतरी मोठ्या प्रमाणात आपण रोजगार संधी निर्माण करू शकणार आहोत. सो या सगळ्या बाबींवरती देखील आपल्याला विचार करता येणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवरची केलेली तरतूद ही अत्यंत महत्वाची आहे. मी बजेट आणि या सगळ्या बाबत आणि तसंच आर्थिक नियोजनातल्या माझ्या सगळ्या क्लायंट्सना देखील गेली 10 वर्ष याबाबत सांगतोय की 10 वर्षापूर्वी आपलं हेच इन्फ्रास्ट्रक्चरचं बजेट 3 लाख कोटीचं होतं. हेच वाढत वाढत गेल्या वर्षी हे 10 लाख कोटींचं झालं आणि या वर्षी त्यामध्ये 11.11% वाढ करत ते 11,11 कोटी रुपयांचं झालेलं आहे. सो त्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचे गेल्या 10 वर्षातले पडसाद हे आपल्या आजूबाजूला देखील पडताना आपण पाहतोय की एअरपोर्ट्स, बंदरांचा विकास, तसंच मोठे मोठे हायवे आणि मोठे पूल यांचा विकास होण्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणात ही आर्थिक तरतूद वाढत चाललेली आहे. गेल्या 10 वर्षातच 3 लाखावरनं हा प्रवास 11.11 लाख कोटींपर्यंत जात असेल तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि काही माझे क्लायंट देखील बसलेले आहेत, त्यांना देखील ही गोष्ट लक्षात असेल तर गेल्या काही वर्षात ज्यांनी कोणी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधल्या म्युच्युअल फंडांमध्ये जरी गुंतवणुका केल्यात तर त्यांना गेल्या 10 वर्षात सरासरी वाढीचा वेग हा 25%हून जास्त राहिलाय. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही 15% सरासरी वेगाने सुद्धा 10 लाखाची रक्कम 10 वर्षांमध्ये चौपट होते, म्हणजे 40 लाख होते. हा सरासरी वाढीचा वेग 25% राहिलाय. सो यू कॅन इमॅजिन किती प्रमाणात वाढ होऊ शकते. सो त्यामुळे आपण अर्थव्यवस्थेची दिशा कुठे जाते त्याप्रमाणे आपले जे दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत त्यांना जर आपण त्या गरजांप्रमाणे जर जोडलं तर आपली भले गुंतवणूक करायची क्षमता 2,000ची असेल, 5,000ची असेल दर महिना किंवा 10,000ची असेल, पण अशा प्रकारे जर आपण जोडली गेली तर अगदी 5-10 हजार रुपयाची देखील दर महिना केलेली गुंतवणूक 5-10 वर्षानंतर आपल्याकडे 25-30 लाख रुपयाची देखील झालेली असते. आणि दीर्घ मुदतीच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या रिटायरमेंटसाठीची मोठी तरतूद आपण या सगळ्यामधनं करू शकत असतो. गेल्या वर्षी आपल्या वाढीचे आकडे सांगितले गेलेले की अर्थव्यवस्थेची वाढ म्हणजे जीडीपीची वाढ ही 7.2% होईल, 7.2% होईल. आणि त्याला ही अर्थव्यवस्थेची वाढ 6.4% होईल असं सांगितलं गेलेलं होतं. आणि त्याला बऱ्याच जणांनी, आरबीआयनी सांगितलेल्या या 6.4%ला बऱ्याच जणांनी विरोध केलेला की 6.4%नी काय अर्थव्यवस्थेची वाढ होऊ शकत नाही, आत्ताच कोविड होऊन गेलाय, पूर्ण जागतिक स्टँडर्ड्स बघितले तर ही काही वाढ होऊ शकत नाही. ज्या वेळेला आता निवडणुकांचे निकाल आले, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, लोकांना वाटलं की हा मोदी लाटेमध्ये
ह्या सगळ्या इलेक्शन्सचे निकाल देखील मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये बीजेपी सरकार आलेलं आहे, त्यामुळे हे शेअर बाजारांनी प्रचंड मोठी उडी मारली आहे आणि शेअर बाजार वाढतंय. पण त्यामागचं हे एक कारण झालं. दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण हे होतं की आरबीआयने दिलेल्या या 6.4% आकडेवारीच्याही पलीकडे जाऊन भारताने 7.2% ग्रोथ रेट गाठून दाखवलेला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांपासून सगळ्यांना प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणुका यायला लागल्या आणि त्याचा पडसाद हा शेअर बाजारावरती पडलेला आपल्याला दिसून येईल. आता या 7.2 का 6.4 ह्याचा आमच्या गुंतवणुकांची काय नक्की संबंध? तर साधारणपणे समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर महागाईचा दर असेल 6 ते 7%, मानून चालूया 6%, आणि जर आपल्याला अर्थव्यवस्थेचा दर 7.2% असेल तर अर्थव्यवस्थेची वाढ अधिक महागाईची वाढ म्हणजे 13.2%. जर तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारामध्ये दीर्घ मुदतीच्या काळात गुंतवणुका करणारे असाल तर तुम्हाला जाणवेल की गेल्या काही वर्षामध्ये सरासरी परतावा हा 13.2% आपल्याला जास्तच राहिलेला आहे. सो हे एक बेंचमार्क इंडिकेटर असतं. जर 7.2% अर्थव्यवस्थेची वाढ असेल तर ती इतक्या प्रमाणात वाढ देणारी असेल तर सरकारचं या वर्षीच्या बजेटमध्ये म्हणणं असं आहे की इथून पुढची आर्थिक वाढ, जीडीपीची वाढ ही 10.2% होणार आहे. सो 10.2% अधिक महागाईचा दर 6% जर विचार केला आपण तर इथून पुढे शेअर बाजाराची दीर्घ मुदतीतली वाढ ही 16%च्या पुढे जाणारी उडी ठरणं हे काही आर्थिक दृष्ट्या अशक्य नक्कीच नाहीये. सो अशा अनेक गोष्टींचं इंडिकेटर आपल्याला कळत असतं बजेटमधनं. सो तेच माझ्या या भाषणातनं तुम्हाला मांडायचं होतं. सो इतकंच बोलून मी थांबतो आणि काही प्रश्न असतील तर त्यांना नक्की उत्तर देऊ. थँक्यू. येस सर. हा. सो 28 रुपयासाठी आपण वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज रोखे इश्यू केले जातात. म्हणजे आता आपल्याला जर समृद्धी महामार्ग बांधायचा आहे तर समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी देखील महाराष्ट्र शासन काही बॉन्ड इश्यू करतं की 10 वर्षासाठी तुम्ही एफडी करू शकता आमच्याकडे, फिक्स डिपॉझिट्स, म्हणजे त्याला म्हटलं जातं भाषेमध्ये बॉन्ड. सो त्याला तुम्हाला 8% व्याज दिलं जाईल 10 वर्षानंतर. सो 10 वर्षासाठी 8%. सो यामध्ये मिनिमम होणारी गुंतवणूक देखील खूप मोठी असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता थोडीशी कमी राहते. तरी इन्फ्रास्ट्रक्चरल बॉन्ड्स मध्ये वगैरे सरकार खूप मोठ्या प्रमाणात लुक्रेटिव्ह करून लोकांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असते. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात संस्थात्मक गुंतवणूक होत असते. म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या मधले जे सरकारी कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणुका करणाऱ्या कंपन्या असतात ज्याला म्हटलं जातं गिल्ट फंड, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. सो या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेणारे म्युच्युअल फंड असतात. तसंच परदेशी देखील गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणुका करत असतात. अशा सगळ्या स्वरूपातनं हे 28 रुपये जमवले जातात. आता ह्याचा फायदा आपण देखील कसा करू शकतो तर सामान्य गुंतवणूकदार म्हणून जर आपल्याला लागणारी जी इमर्जन्सी अमाऊंट आहे, म्हणजे प्रत्येकाला 2 लाख 5 लाख कधीतरी पटकन लागतील, मेडिकल इमर्जन्सी घरात आली किंवा कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आली तर माझ्या दीर्घ मुदतीतल्या गुंतवणुकांना डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून आपण जशी एफडी करून ठेवतो तशा प्रकारची जर आपण गुंतवणूक या गिल्ट फंडांमध्ये म्हणजे सरकारी कर्ज रोख्यांमध्ये करणाऱ्या गुंतवणुकांमध्ये जरी केली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो. असा की ह्यावरती लॉक इन अगदी 1 महिन्याचंच असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही कधी पैसे काढू शकता
आणि 6-6.5-7% तुम्हाला त्यामध्ये परतावा मिळतो आणि पैसे तुम्ही कितीही काढू शकता. एफडी कसं तुम्हाला पूर्ण तोडावं लागतं. इकडे तुम्हाला 1 लाख रुपये ठेवलेत आणि 20,000ची इमर्जन्सी आली तर 20,000 काढता देखील येतात. सो अशा प्रकारे ते जे 28 रुपये आहेत त्याचा देखील आपण आपल्या आर्थिक नियोजनामध्ये खूप कुशलतेने वापर करून घेऊ शकतो. हो जाणार आहेत. फक्त काय माझं म्हणणं असं असतं त्याबाबत की ज्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी ही चंचल आहे आणि सरस्वती जिकडे आहे तिथेच ती लक्ष्मी स्थिर होऊ शकते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला फारशा कळत नाहीत त्याच्यासाठी अगदी म्युच्युअल फंडांचा त्याच्यावरचा एक्सपेन्स रेशो 0.20% असतो. म्हणजे 100 रुपयामधले अगदी 20 पैसे. म्हणजे 1 लाखाची गुंतवणूक होत असेल तर 200 रुपयामध्ये कुठल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करायची, त्याची मॅच्युरिटी डेट काय आहे, हा सगळा लोड जर मी ट्रान्सफर करू शकत असेल प्रोफेशनल कडे, टीम ऑफ एक्सपर्ट्स कडे, ज्याच्यामध्ये एक आर्थिक नियोजनकार आला, या कर्ज रोख्यांमधला एक्सपर्ट फंड ऍडवायझर आला, त्याच्याशी बरोबर काम करणारे रिसर्च अॅनालिस्ट आले, हे मला माझ्या 1 लाखापैकी 200 रुपयाच्या खर्चामधनं पूर्ण जर व्यवस्थित सेवा मिळणार असेल तर तो लोड सामान्य माणसांनी घेण्यामध्ये फारसं काही महत्व नाहीये. सो ही गोष्ट लक्षात ठेवली आपण तर आपलं आर्थिक नियोजन उलट आणखीन सोपं होईल. कारण का तर कुठलीही गोष्ट म्हटली तर आर्थिक बाबी ह्या काय म्हणता येईल त्या अलिबाबाच्या गुहेसारख्याच असतात. कारण का तर त्या प्रत्येक गोष्टीला दुसरा पैलू देखील जोडला गेलेला असतो. सो त्या दुसऱ्या पैलूची जर माहिती नसेल तर आपले पैसे अडकून बसू शकतात. येस भारत शेती प्रधान देश आहे. बरोबर. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये अन्नदात्यासाठी काही ना काही सोयी सवलती या सगळ्या असतात. गेली 10-12 वर्ष बघतोय वर्षातनं 4 वेळा कांदा व्यापारी संप करतायत, कांद्याचा ओतून टाकून सत्यानाश करतायत, आलेलं पीक फुकट घालवतायत. ही कोणाची जबाबदारी, त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा? मध्यंतरी आलं होतं की एक्सपोर्ट पॉलिसी त्यांची जी काय पाठवायची होती त्या सगळ्या गोष्टी थांबवल्या होत्या वगैरे. हा सर्वसामान्यांच्या रोजच्या ताटातला विषय. अगदी बरोबर. म्हणजे काही लांब नको, टोमॅटो 200 रुपये बरोबर. कोणाचा कंट्रोल आहे याच्यावर? आणि मग त्याच्यावर आपल्याला सांगतात की हा नेपाळमधून आणलाय टोमॅटो, त्याची एवढी किंमत आहे. येस मला आलं लक्षात. हा आपल्या डेली अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि बघा तुम्ही मार्क करा, सर्वे करा, 10 वर्षातनं 4 वेळा कांदे 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये जातात आणि तेच कधी 3 रुपये किलोनी पण असतात. हा असा फरक शेतकऱ्याच्या यात शेतकरी घोर पडला जातोय ना. म्हणजे एक तर तो पैसे कमवतो किंवा लॉस होतो आणि दोनच गोष्टी होतात. येस देऊ उत्तर मी, मला लक्षात आलं. सो तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की हे असं का होतं बरं. सो ह्यासाठीच सरकारने मध्ये शेतीविषयक अनेक कृषी कायदे आणले होते ज्याच्यामधनं जो रोल व्यापाऱ्यांचा आहे तो अत्यंत ट्रान्सपरंट होणार होता आणि हे ट्रान्सपरन्सी आपल्याकडच्या व्यापाऱ्यांना नको होती. सो त्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी ढाल पुढे केली गेली शेतकऱ्यांची, की शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांचं आंदोलन. ऍक्च्युली ते होतं सगळं व्यापारी स्पॉन्सर्ड आंदोलन आणि शेतकऱ्यांकडनं अत्यंत कमी दरात त्या गोष्टी घेऊन अशा प्रकारे कांद्याचं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नुकसान करून त्याच्यामध्ये टंचाई कृत्रिमरित्या निर्माण करून जे काही त्यामधली महागाई वाढवली जाते यामध्ये वर्षानुवर्ष रुळलेली अशी काय म्हणता येईल व्यापारी मंडळींची लॉबी आहे ती मोडून काढून या गोष्टी अत्यंत ट्रान्सपरंट करण्याचे कायदे देखील सरकारने आणले. पण आपल्या देशापुढची ही नामुष्की आहे की इतके चांगले सरकारने आणलेले कायदे जे शेतीविषयक गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी आणू शकणार होते त्याला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचीच ढाल केली, शेतकऱ्यांनीच त्याला विरोध केला सगळीकडे आणि अगदी त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती दखल घ्यायला लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची आंदोलन करून
सरकारला 2 पावलं मागे यावं लागलं आणि हे कृषी विषयक बदल सोडून द्यावे लागले. आता ह्यातनं होतंय काय की ह्यातनं जे व्यापारी मंडळींवरती रेग्युलेशन येणार होतं की तुम्ही आज जो कृषी विक्रेता म्हणजे से फॉर एक्झाम्पल शेतकरी आहे, त्याला माल कोणाला विकायचा यावरती काही प्रमाणात बंधन आहे, ती बंधनच जाणार होती या शेतीविषयक नवीन कायद्यामुळे. ते डायरेक्टली टायअप्स करू शकणार होते आणि जो मला जास्तीत जास्त भाव देईल त्याला विकता येणं हे शक्य होणार होतं. पण ते शक्य राहू नये म्हणून व्यापाऱ्यांनी ह्या मोठ्या प्रमाणात आंदोलनाला पैसे चारले आणि चला तुम्हाला दिल्लीची ट्रिप करून मिळेल म्हणून हे सगळेजण दिल्लीला काय गेले, मोठ्या प्रमाणात घोषणा, नारेबाजी आणि त्या तिकडचं अजून मीडिया कव्हरेज आपण बघितलंय की आता जिलेब्या तळतायत. अशा प्रकारची आंदोलनं म्हणजे पूर्वीच्या काळात आपण आंदोलनं म्हणत होतो तर ती म्हणजे उपाशी पोटी कसेही चाललेत, कुठेही आंदोलन होतंय. इकडे जिलेब्या तळून लोकांना पंक्ती उठतायत. अशा प्रकारची आंदोलन होत असतील तर कुठून तरी पैसा तो येत होता ना, तो व्यापाऱ्यांचा येत होता. आणि हे जोपर्यंत कृषी कायदे आपल्यापर्यंत इम्प्लिमेंट होणार नाहीत तोपर्यंत ह्या बाबतीत नाही बदल होणार. शेतकऱ्यांनी आर्थिक शहाणपणा समजून घेतला पाहिजे आणि नक्की माझी पिळवणूक करतोय कोण हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडे होतच असं की मानगूट पकडतो एक आणि बोट दाखवतो दुसऱ्याकडे. आणि शेतकरी तसंच करतो की ज्याच्याकडे बोट मानगूट पकडली आहे, कोणी मानगूट पकडली ते त्याला दिसत नाहीये, बोट ज्याच्याकडे दाखवलंय त्याकडे तो दगड मारत सुटलाय. एकदा तरी शेतकऱ्यांनी मागे वळून बघितलं पाहिजे आणि आर्थिक चित्र स्वतःच जर पाहिलं गेलं तर हा प्रश्न नक्की सुटेल. हा, 2 वेळा त्यात बदल करता येतो आणि त्यामध्ये इथून पुढे सरकार काय अजून पुढे म्हणजे येत्या काळात तरी 2 वेळा सरकारने दिलेलेच आहेत आणि पुढे ज्या काळामध्ये ज्या प्रकारे बसा ना सर पुढे ज्या प्रकारे सरकारी धोरणं येत जातील त्याप्रमाणे आपल्याला कळेल. पण एकंदरीत मी आणि माझे इतर सगळे आर्थिक मित्र अभ्यासक या सगळ्यांचं एकमत या विषयावरती आहे की सरकारला हळूहळू करत जुनी कर प्रणाली बंदच करायची इच्छा आहे. कारण का तर जर आपण विचार केला तर आपल्याला समजून येईल की लहान मुलाला आपण चॉकलेटचं आमिष दाखवून अभ्यासाला बसवत असू आणि जर तो मुलगा आता कॉलेजमध्ये आला आणि तरी सुद्धा जर तो आईने चॉकलेट दिलं तरच मी अभ्यास करीन असं म्हणत असेल तर हा काही विकास नाही ना, ह्याला विकसितता म्हणत नाही. सरकार हे टॅक्स बेनिफिट देखील कशावर देत होतं की तुम्हीच तुमच्या रिटायरमेंटसाठी थोडीशी पैसे बाजूला काढा, सगळे पैसे खर्च करू नका, तुमच्यावर कुटुंबावरती जबाबदारी आहे, तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्या, जर तुम्ही चुकून दिवंगत झालात तर घरच्यांची जबाबदारी कोण घेणार, त्यासाठी तुम्ही तुमचा लाईफ इन्शुरन्स घ्या, तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहा, भाड्याच्याच घरात आयुष्यभर राहू नका, म्हणून स्वतःचं घर घेणार असाल तर त्या व्याज जे भरणारा त्यावरती पण 2 लाखाची कर सवलत, जे काय तुमचं इंटरेस्ट जे प्रिन्सिपल कंपोनंट जाते त्याच्यावर पण 80C च बेनिफिट, तुम्ही मुलांना शिक्षण देणार आहात ओके, त्याच्यावरती जे ट्युशन फी आहे ती ट्युशन फी वरती पण आम्ही कर सवलत देऊ. हे एक काय म्हणता येईल, हे एक प्रकारचं चॉकलेट आहे सामान्य माणसाला दिलेलं की तूच तुझी जबाबदारी इथून पुढे घे बाबा, आणि जर ही जबाबदारी घेणार असशील तर मी तुला करातनं देखील सवलत द्यायला तयार आहे. जर आपण इथून पुढे विकसित राष्ट्राची सुतोवाच करतोय तर हळूहळू आपण त्या दृष्टीने आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आपल्याला सरकारने टॅक्स बेनिफिट द्यावा ह्याची अपेक्षाच हळूहळू सोडून देणं हा शहाणपणा आहे आणि त्यावरती आपण लोक येऊ अशी मला खात्री आहे. कारण का तर आपल्याकडे ना एक टॅक्स या गोष्टीकडेच खूप विचित्र नजरेने पाहिलं जातं. म्हणजे टॅक्स म्हणजे भूताचा वाटा अशा प्रकारेच आपण विचार करत असू तर आपल्या देखील हे विकसित देश होताना विकसित नागरिक होण्याची जी आपली जबाबदारी आहे, आपलं जे कर्तव्य आहे त्यामध्ये आपण जरासे मागे राहू असं वाटतं का, ह्याचा परत एकदा विचार करूया. आपण चुकून मानूया आपण जर आपण अफगाणिस्तानमध्ये असतो आणि आपल्या जमिनीचा भाव मग काय असता, जो आज आपल्याला अलिबागमध्ये वाढलेल्या जमिनीचा आपल्या फ्लॅटचा भाव मिळतोय, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉ अँड ऑर्डर
जी काही इतक्या काळात सरकार आली असतील त्यांनी दिलेली तुम्हाला सुरक्षितता, आज आपण घरातनं बाहेर पडतो, काही आपल्याकडे सोन्याची दागिने घालून बाहेर पडले, कोणी आपल्याला चाकू दाखवून काढते दागिना, असं करून लुटून नेत नाही, अशा प्रकारच्या देखील सिस्टीम्स आहेत. ज्या काही प्रकारे डिजिटलायझेशनची धोरणं आखली गेली त्यामुळे आपल्या घरातली मुलं जी मुंबई पुण्याला शिफ्ट झाली होती ती देखील आज ऑनलाईन काम करतायत आणि आपल्या घरी येऊन राहायला लागली आहेत. हा सगळा जर भार, हा एक इकोसिस्टीम आर्थिक पर्यावरणातनं आपल्याला मिळत असेल तर सरकारने टॅक्स देखील कोणाला लावलाय? ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 7 लाखाच्या पलीकडे जात आहे. सो ज्यांचं उत्पन्न 7 लाखाच्या आतमध्ये, त्यांना सरकार काय म्हणतंय अजूनही, तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तरी ती देशसेवा आहे. मुलाला छान शिकवा, तुमच्या काय म्हणता येईल पेन्शनसाठीची तरतूद करून ठेवा, हे तुमची तेवढी जबाबदारी घेतली तरी बास आहे. जर आपण वार्षिक उत्पन्न 7 लाखाच्या वरच्या गटात येत असू तर या सगळ्या सरकारी सोयी सुविधा आणि फॅसिलिटी, लॉ अँड ऑर्डर या सगळ्या गोष्टींचा देखील आपण फायदा घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होतीये. सो नक्कीच आपण आपल्या संस्कृतीमध्ये तर आपण प्रत्येकाचे कृतज्ञता आणि ऋण मानणारे लोक. सो आपण पुढे इथून पुढे जर 30% टॅक्स स्लॅब मध्ये येत असू तर आपण मानूनच चालायचं की मला जर 100 रुपये मिळणार आहेत तर मला 70च मिळणार आहेत. सो ते 130 मानून जर आपण पुढे जात असू तर आपल्याला इथून पुढे एक विकसित नागरिक म्हणून या सगळ्याकडे पाहता येईल. आणि तुम्हीच पहा, जर आपण मोठ्या प्रमाणात जर आणि टॅक्स पेयर्सचं खूप कौतुक देखील या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामनजींनी केलेलं आहे. कारण का तर 2.5 पट टॅक्स कलेक्शन हे वाढलेलं आहे 10 वर्षामध्ये आणि ऑलमोस्ट तिप्पट टॅक्स पेयर्सची संख्या देखील वाढली आहे गेल्या 10 वर्षात. सो ह्याचा अर्थ देखील स्पष्ट होतो की 2.5 ते 3 पट लोक जे टॅक्स लॅब मध्ये देखील उत्पन्न येणार नाही त्या गटात होते, ते टॅक्स पेयर गटामध्ये देखील आलेले आहेत. हे देखील खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जीएसटी कलेक्शन आपलं वाढतंय. पण हे जर सगळं छान आणि पॉझिटिव्हली होत गेलं तर सरकारला कर्ज कमी घ्यावं लागेल, आपल्याच आर्थिक विकासाची गणितं आणखीन चांगली जुळून येतील. सो म्हणून दरवेळेलाच निगेटिव्हली विचार करण्यापेक्षा आपण टॅक्स कडे जरा पॉझिटिव्हली बघायला लागलो तर एक विकसित नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काळात बजावूया, असं माझं तरी मत आहे. ज्यावेळी आम्ही नोकरीत होतो, टॅक्स देत होतो, तेव्हा एक प्राऊड होता आम्हाला की देश चालवणाऱ्याला पैसे आम्ही देतो. येस, हे हा आमच्यामध्ये एक अभिमान होता की त्या योजनेसाठी किंवा याच्यासाठी जे काय 10,000 रुपये जात असतील ते आम्ही माझ्या खर्चात, माझ्या पगारातून जातात. ते आपला हक्क पण बनतो, पण ते नंतर हक्क पण बनतो, कर्तव्य पण बनतं. सगळ्या गोष्टी आपण हातात हात घालून जर पुढे गेलो तर आपण एक देश म्हणून पुढे जाऊ. येस सर. कशाचं? टॅक्स पेयर जे गेल्या वर्षीचं ठेवलेलं आहे तेच ठेवलेलं आहे, त्यात काही बदल नाही आहे. टॅक्स पेयर लोकांची संख्या मेन्शन नाही आहे त्यामध्ये, किती टक्के टोटल लोकसंख्येच्या नाही. ते जरा थोडं मी तुम्हाला वाटल्यास त्याचा डेटा गुगल करून तुम्हाला पर्सनली देईल. हा स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट कडनं डेटा घ्यावा लागेल. एवढा टोटल इन्कम जे काही येतंय 100 रुपये त्याच्यामधले 19 रुपये हे इन्कम टॅक्स मधले येत आहेत. आणि इन्कम टॅक्स मध्ये साहजिकच पगारदार लोकांचा वाटा हा सगळ्यात मोठा असणारच आहे. सगळ्यात मोठा असणार आहे. कारण काय, जे व्यावसायिक मंडळी आहेत ते दाखवू शकतात की माझं इन्कम या वर्षीचं किती आहे. जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना तर सॅलरीच येते, त्यामुळे त्यांना काही त्याच्यात गोष्टी माझे या वर्षीचं उत्पन्न किती आहे हे दाखवण्याची मुभा नसते. व्यावसायिक मंडळी दाखवू शकतात की मी किती खर्च केला, मग माझं उत्पन्न एवढंच होतं. कारण का तर त्याच्यावरती टॅक्स वाढवता येणार. जीएसटी हा फ्लॅट टॅक्स रचना. बसा ना सर. जर तसं घेतलं आपलं तर आपलं आर्थिक गणित खूप बिघडेल. कारण त्यावरती आपल्याला 18% किंवा अगदी फार फार तर 36% हीच सीमा राहील. मात्र हो पण
तुम्हाला जर कळला खरं पेट्रोल आणि डिझेलवरचं ऍक्च्युअल ओरिजिनल कॉस्ट आणि त्याच्यावरचा टॅक्स, तर तो त्याच्या कैक पटीने जास्त आहे. आणि त्या प्रमाणातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फॉसिल फ्युएल्स म्हणजे ही पेट्रोल आणि डिझेल लागत असतात. आणि त्यात होतं कसं असतं की त्यामध्ये जर जागतिक वाढ खूप झाली तर सरकारला अति भयानक लेवलवरती ते वाढू द्यायचं पण नसतं. सो त्यामुळे त्याची जी काय म्हणता येईल बाउन्सिंग इफेक्ट आहे तो शोषून घेण्यासाठी सरकारला एक कॅपिटल जमवावं पण लागतं. की जर अचानक वाढले क्रूड ऑइल्सचे प्राइसेस तर काय, म्हणून या बाबतीमध्ये विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष सगळ्यांचं एकमत आहे की यावरती जीएसटीच्या कक्षेमध्ये पेट्रोल आणि डिझेलला आणण्यात अर्थ नाही. परिणाम प्रत्येक गोष्टीचाच होतो, पण त्याचा परिणाम पॉझिटिव्ह विचार केला आपण तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती खूप चांगला होतोय. कारण का तर या काळामध्ये पेट्रोल डिझेल बरंच स्वस्त होत गेलं. कोविड काळामध्ये असताना जे पूर्वी खूप महाग होतं आणि आपला टॅक्स रेट तेच राहिले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स पोटी सरकारचं उत्पन्न वाढलं. लक्षात घ्या, सरकारची तूट कमी होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. सरकारची तूट म्हणजे काय, तर जितक्या प्रमाणात आपण सरकार खर्च करणार आहे ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती प्रमाणात होते. ती जर तूट मोठी झाली, डेफिसिट आता कोविड काळामुळे वाढलेलं आहे. कारण का तर आपल्यावरती इतक्या मोठा काळ हा जो कोविड काळाचा आला त्यामुळे डेफिसिट वाढलेलं आहे. त्या डेफिसिटची जी कमी करण्याची लेवल होती ती देखील आपण अगोदर जितकी ठेवत होतो तेवढी आता ठेवलेली नाहीये. सो त्यामुळे डेफिसिट हा हळूहळूच कमी होईल. पण जर आपण पेट्रोल आणि डिझेलला देखील जर पेट्रोल काय म्हणते जीएसटी मध्ये आणलं तर मात्र हा डेफिसिट कंट्रोल करणं हे अत्यंत कठीण गोष्ट होऊ शकते. येस, कारण का तर काय होतं, सरकारला जसे पैसे कमी पडतात सरकार काय करणार, कर्ज काढणार. जेव्हा पेट्रोल डिझेलच्या काय म्हणतात हे जे क्रूड ऑइल होतं त्या क्रूड ऑइलची $150 पलीकडे होती, आता $50-60 किंवा $70 पर्यंत आहे. ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेला ते $150 पर्यंत गेलं होतं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. नाही, गोष्ट समजून घ्या, मुद्दा मांडतो मी, समजून घ्या की त्यावेळेला इतके पैसे आपल्याकडे नव्हते की पेट्रोल डिझेल फार देशांतर्गत होऊ नये म्हणून सरकारने कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची परतफेड देखील करणं हे देखील सरकारची जबाबदारी ठरते. त्याच्यावर व्याज देखील द्यायचंय. म्हणून ज्या वेळेला हे $150चं $50 पर्यंत जरी आलं तरी सुद्धा सरकारने त्याच्यावरचा टॅक्स कमी नाही केला, कारण त्यामधनं जो टॅक्स जमा झाला त्यातनं हे जे काढलेलं कर्ज आहे त्याची व्याजासकट परतफेड करता येणं देखील शक्य झालं. हे जर केलं गेलं नसतं तर आपली तूट प्रचंड वाढली असती आणि महागाई कंट्रोलच्या बाहेर गेली असती. जागतिक पातळीवरती भारताचं आर्थिक मानांकन खालती घसरलं असतं, पुढे कर्ज मिळणं कठीण झालं असतं आणि गुंतवणूकदारांची देखील पाठ फिरवली गेली असती भारताकडे. याबद्दल अधिक जास्त डिटेलमध्ये जर चर्चा करायची आहे ना तर सरकारने आताच म्हणजे बजेटमध्येच जाहीर केलेलं की आम्ही व्हाईट पेपर आणू. तशा प्रकारचा व्हाईट पेपर परवाच संसदेमध्ये मांडला गेलाय आणि त्याच्यावरती लगेच उत्तर म्हणून काँग्रेसनी ब्लॅक पेपर देखील आणलेला आहे आणि ते ब्लॅक पेपर आणि व्हाईट पेपरचं युद्ध सध्या संसदेत चाललेलं आहे. ते इंटरेस्टिंग पातळीवरती जसं जसं इलेक्शन जवळ येईल तसं होत जाणार आहे. तर काही दिवसानंतर जर हा कार्यक्रम घेतला गेला तर त्याच्यावरती आपण आणखीन चर्चा करू शकू. श्वेतपत्र, येस. कशामध्ये? हो, त्यामुळे प्रत्येका ठिकाणी बदलतं. विकसनशील अर्थव्यवस्थेचे परिणाम. एक देश आहे, मला आठवतंय लडाखला गेलो होतो, पाटलीचा बिस्किटचा पुडा त्यावेळेस 5 रुपये होती, तो मला लडाखला त्या डोंगरात 5 रुपयालाच मिळाला. मला खूप बरं वाटलं की मुंबईला बनलेला बिस्किटचा पुडा मला तिथे लडाखमध्ये 5. त्यांनी म्हटलं नाही मला की इथे आणायला एवढा टॅक्स लागला त्याला.
बरोबर. मग एवढे मोठे जर पेट्रोल जर आलं तसं तर मला देखील आनंदच होणार आहे, पण त्याच्यासाठी आर्थिक व्यवस्था आपली तेवढ्या प्रमाणात सक्षम करणं, सरकारचं उत्पन्न वेगवेगळ्या सोर्सेस मधनं वाढवणं आणि यासाठी आपल्या प्रत्येकाचं उत्पन्न वाढवणं आणि विचार करणं की मी जास्तीत जास्त सरकारला टॅक्स कसा देईन, असा जर विचार केला आपण तर ही सरकारची तूट, सरकारचे इन्कम सोर्सेस वाढल्यामुळे राहणार नाही आणि उद्या कोण जाणे हे जीएसटीच्या अंतर्गत पेट्रोल डिझेल येऊ पण शकेल. तोच खरा विकसित अर्थव्यवस्थेचा संकल्प ठरेल. महागाई वाढायचं ते एक कारण आहे. हो, पण एक महत्वाची गोष्ट की या सगळ्यावरचा आपण आपलं काय म्हणता येईल अवलंबित्व कमी करावं म्हणून रिन्युएबल एनर्जी बाबत सरकारने खूप महत्वाची धोरणं आखली आहेत. त्या अंतर्गत जे सोलार पॅनल्स घरी लावण्याची सोय दिलेली आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स वाढत चाललेली आहेत. गेली 2 वर्ष मी देखील इलेक्ट्रिक व्हेकल वापरतोय. माझा पेट्रोल डिझेल पासूनचा संबंध संपलेला आहे. हळूहळू आपण देखील सगळ्यांनी इलेक्ट्रिक काय म्हणता येईल सोलार पॅनल घरी लावून घेतले, इलेक्ट्रिक व्हेकल वापरले. आता आपला देखील पेट्रोल डिझेलवरचा हळूहळू अवलंबित्व कमी होत जाईल. मध्यंतरीच्या काळामध्ये एक 10-12 वर्षापूर्वी भरमसाठ कर्ज दिली गाड्या घेण्यासाठी. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होते. मी त्या लाईन मधलाच आहे म्हणून एवढं बोलू शकतो. त्यावेळी पेट्रोल डिझेलचा भाव मी ज्यावेळी गाडी घेतली त्यावेळी ते 45 रुपये 50 रुपये असं पेट्रोल होतं. काय लोकांनी म्हणजे कमी याच्यावर इंटरेस्टवरती लोन. येस सर, बरोबर, मी तुमच्याशी सहमत आहे याबाबत. आणि नंतर पेट्रोल डिझेल वाढलं. हा म्हणजे बिझनेसच केला. पेट्रोल डिझेल लक्षात घ्या, पेट्रोल डिझेल वाढलं असा हा बिझनेस म्हणून हे नाही. पेट्रोल डिझेलचे जे काही गोष्टी घडतात ना ते आपल्याकडे पेट्रोल डिझेल तेवढ्या प्रमाणात बनतच नाही, आपल्याला आयात करावं लागतं. सो त्यामुळे त्याच्यामध्ये झाला जरा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध तरी सुद्धा त्याचे दर बढतात. सो त्यामुळे इराणमध्ये काय चाललंय हे आपल्या हातामध्ये नाहीये. सो तसंच सुदानमध्ये काय चाललंय, इस्रायलमध्ये काय चाललंय, इजिप्तमध्ये काय चाललंय, ह्या सगळ्यावरचा परिणाम म्हणून पेट्रोल डिझेलचे जागतिक बाजारपेठेत दर बदलत असतात. एनिवेज, बाकी मी परत ताबा आयोजकांकडे देतो. धन्यवाद सर. कार्यक्रम वेळेवर संपन्न होणं हे इतकं गरजेचं आहे. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर चहापानाची आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घेऊनच सभागृहाच्या बाहेर जायचं आहे. आणि तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर चहापाणी होताना तुम्ही वक्त्यांशी बोलू शकता. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी मी आभार मानून घेतो. तर आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आजचे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समीरजी दिघे सर यांचे मी शतशः ऋणी आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला ॲडव्होकेट वैशाली बंगेरा मॅडम यांनी उपस्थित राहिल्या त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं कार्यक्रमाला श्रोते म्हणून आपण उपस्थित राहिला त्यांचेही मी आभार मानतो. यानं त्या कारणाने कोणाचे आभार मानायचे राहिले असतील की त्यांचे सर्वांचे आभार. आणि यानंतर मी ॲडव्होकेट कला पाटील मॅडम यांना विनंती करेन की यांनी वंदे मातरम या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करावी. कला पाटील मॅडम या अलिबागमधील ख्यातनाम गायिका आहेत. त्यांचे गाण्याचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. गाण्याच्या ध्वनिफिती सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी वंदे मातरम निसर्ग करावा.
कोटी कोटी कंठ कल कल निनाद करले कोटी कोटी भुजन मृत खल करवाले अबला के नुमाथ बोले बाहुबल धारिणी नमामि तारिणी त्रिपुदन वारिणी मातरम वंदे मातरम तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही विधी तुम्ही वर्म त्वं हि प्राणः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती त्वमार प्रतिमा आणि मंदिरे मंदिरे वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलां कमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं धरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की जय।